नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे. हा बघा, आता रानातनी चाललेलो आहे आणि रानातनी येऊन चहापाणी झाला, पण आता संध्याकाळचं कालवण काय करायचं विचार करता करता मग म्हटलं चला वावरात तरी जावा व बांधायला ह्यो लावलेला आहे पावट्याचा भात तर मी अगोदर केलेलाच होता, पण आता ह्यो पावट्याच्या शेंगा बी चांगल्या अशा निबार झालेल्या आहेत, तर मग म्हणलं चला आता संध्याकाळच्या जेवणात मग आता चांगलं चुलीवरती चमचमीत पावट्याची आमटी आणि चपात्या करायला येते. मग आता ही आपल्याला पावट्याची आमटी करायची म्हणून मी का नाही ह्या अशा निबार एका नाही पावट्याच्या शेंगा तोडून घेते. लय बी निबार घ्यायच्या नाही तर म्हणजे निबार लय घेतल्या का नाही काय होतं मग ती व्हायचं उग्रास लागतं. ह्यो आपला देशी पावटाच आहे, वाकडा आहे बघा. आमटी तर बघा चांगली अशी मस्त अशी लागते. आता एवढ्या पावट्याच्या शेंगा तोडून नेते आणि चुलीवर आमटी टाकते बघा, आणि की लगेच झालं धारला जायचं टायमिंग, गुरांच्या धारा काढावा लागतं. एवढ्या जेवढ्या घावतेल का नाही एवढ्या संध्याकाळच्या जेवणात का काय लय कालवण लागत नाही. दिवसभरात कसं ज्याला त्याला पोरं शाळेत जाते तर आम्हाला रानात जायला लागतं, म्हणजे कालवण दिवसाचं म्हणजे कुणाला असलं तरी दिवसभराचं कालवण व्हायचं जास्तच लागतं, कारण 2-3 टायमिंग माणसं जेवते. तर संध्याकाळचं काही एक टायमिंग असतं त्याच्यामुळं थोडकं असलं तरी आपलं जुळून जातं. आता ह्याची चांगली अशी का नाही कढईत अशी आमटी का नाही मस्त अशी चमचमीत करते आणि चपाती. आता एवढे शेंगा तोडून घेते. आता आमटीला कोथिंबीर सुद्धा लागेल, मग कोथिंबीर बी घेते पण हाई कोथिंबीर त्यामुळे त्याला फुलं आलेली आहेत, पण देशी असल्यामुळं तर त्याला वास चांगला इथून देशी कोथिंबीरीला लवकर फुलं येते. तर एवढं सगळं काय सरत नाही, मग वाया तरी कसं घालवायचं. तर झाले तर पावट्याच्या शेंगा तोडून झाली. आता आमटी पुरत्या घेतल्या तर आता कोथिंबीर घेते. कोथिंबीरीला बी आले तर फुलं, पण अजून ह्याची पानं अशी चांगली हिरवीगार आहे, त्याच्यामुळं मस्त अशी आहे. वास बी चांगला आहे देशी असल्यामुळं. आता हे कालवणाला वापरायचं. आता कोथिंबीर बी घेतली, शेंगा बी आता ही सोलून पटकन चुलीवर आमटी टाकते शिजत आणि धारायला जाते. आता पावटा हा का सोलत आलेली काय व्हायचं कवळ्याची शेंगा आहेत, पण लय बी निबार जर शेंगा घेतल्या का नाही की मग पावट्याचं कालवण कसं मग ती उग्रास लागतं, म्हणून अशा कवळ्याच पण मी बी घेतले. तर आता एवढ्या चांगल्या डिश भरून सोलून घेते मस्त असा. आणि ही ना वाकडा पावटा असल्यामुळं का नाही चवीला लय भारी आहे. वाटा पावटा आणि बटाटा असं मिक्सचं कालवण केलं ना तर मग तर लयच भारी लागतं. पण आता ही चालूला का नाही मी नुसतीच पावट्याची आमटी बनवणार आहे. हे सगळा वाटा पावटा सोलून घेते. आता हे शेंगा झाले तर सोलून आता ही कोथिंबीर घेते निवडून. लसूण खोबरं घालायचंय ना त्याला, त्याच्यामुळं मग असं. आता पावट्याची आमटी बनवायला मी ही घेतलं तर पावटं सोलून, आणि घरचा कांदा लसूण मसाला घेतलाय. एक आपलं पोहे खायचा चमचा असतो ना ती 2-3 घेतल्यात, 2 तुकडं खोबऱ्याचं घेतल्यात, आणि 1 कुडी लसणाची सोलून घेतलेली, ही कोथिंबीर घेतलेली, आणि आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय आता मी करते तर एका नाही ही लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर ही चांगली अशी ना पाट्यावर ठिसून घेते. आता कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची. तर ही कोथिंबीर आपली धुवून घेतलेली आहे. आता ही लसूण खोबरं बारीक करते. काय होतं
असतं पाट्यावर कुटलेलं काय बी तुम्ही का नाही सामान जे आपण घालतो ना कालवणाला ती पाट्यात म्हणा खलबत्यात म्हणा कुटून घेतल्याने कालवणाच्या काहीतरी वेगळ्याच चव असते बघा. मिक्सरमध्ये कसं कुठला बी पदार्थ जरी बारीक केला तरी त्यातच ना त्याला असं उडलं जातं. पण का नाही पाट्यावर वाटून तुम्ही कुठली बी कालवणं करा पण ती चवच देतात. आता ही लसूण खोबरं मी पहिल्यांदा वाटून घेते कुठून. आणि असल्या आमटीला म्हणजे आपण आता पावट्याची आमटी करणार आहे ना लय असं ना आपल्याला बारीक पेचायचं नाही. थोडंसं मोठवड जरी असलं का नाही तरी चांगलं असतं कालवणात बघा. लय बारीक पेचलं की मग ती थोडंसं पाणीवाणी बी दिसतं आणि दाताखाली खोबऱ्याचा तुकडा येऊ द्या आणि असं दाताखाली खोबऱ्याचा तुकडा आलं का नाही की मग बघा कालवण. म्हणजे लय बी बारीक करायचं नाही आणि लय बी मोठं ठेवायचं नाही. आता आपल्याला मध्यम ठेवायचं. हा बघा आता ही लसूण खोबरं माझं बारीक झाले. हा बघा लय बारीक पण नाही आणि लय मोठाड पण मी ठेवलं नाही असं मध्यम करून घेतलेलं. आता ही काढून घेते मी इथंच घेते चटणीच्या साईडला. आणि आता आपल्याला ही पावटं धुवून घ्यायची आता म्हणून ह्याच्यात मग पाणी ओतते. आता ह्यात पाणी ओतून ठेवले तोपर्यंत चूल पेटवून घेते. चूल पेटवून झाली. आता कढई ठेवते तापायला. ही पावट्यातलं मी जे पाणी ठेवलंय का नाही हे आता ह्याच्यात ओतते. चांगलं धुवून घेते. आता पावटं धुवून झालेले इथं एका पाण्याने. आता परत दुसऱ्या पाण्याने धुते. आता चांगली तापलेली. आता ही पावटं भाजून घेते चांगलं. पावटं भाजत आल्यात. थोडस तेल ओतते. ह्याच्यातलं का नाही पावटा आता मस्त असं चांगलं भाजलेलं येतं. तर आता ह्यातलं मी निम्मा पावटा निसात काढून घेणार आहे. हा बघा एवढं असं घेतल्यात आणि हे एवढं जे ठेवल्यात ना पावटं ती पावटं मी असं फुलपात्र्याने किंवा मी कशाने असं थोडंसं असं शेकून घेईन. हा बघा असं थोडं थोडं अर्धा ठेचायचं आणि परत आपल्याला ह्याच्यातच काढून घ्यायचं. आता एकदम मस्त असं मी बारीक ठेचलेलं आहे. तर ही ह्याच्यातच काढून घेते. मस्त आता पावट्याचा रंग बदललेला आहे कारण ह्याची आमटी तर इतकी भारी लागते बघा. आता ह्यात आपल्याला कढईतच का नाही मी तेल घालते. एक पळीचाचा अंदाज घालते.
आता ही जी लसूण खोबरं जे टिचून घेतलेलं आहे ते ह्याच्यात ठेवते. ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय. आणि पावट्याच्या आमटीला लय सामान वापरायचंच नाही. आपलं चटणी, लसूण, खोबरं एवढं सामान जरी वापरलं का नाही तरी भारी लागते आमटी. मस्त असा बघा रंग बदलतो ही. आता ह्याच्यात टाकायची आपल्याला ही घेतलेली चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हे परत आपल्याला करायचं. मी भाजून घेतलेलं पावटं सोडायचं. त्याच्यात एकजीव करायचं आपल्याला. आता ही मस्त असं बघा आपलं परतून झाले. आता ह्याला घालायचं पाणी. आता पावटं आपण तेलात चांगलं भाजून घेतल्यामुळं का नाही आमटी शिजायला वेळ लागणार नाही. आमटी शिजायला वेळ लागायचा नाही. आणि आमटी आपल्याला का नाही अशी अंगाबरोबर जेमतेम करायची, लय पातळ करायची नाही, कारण चपातीला कालवूनच लय लागत नाही ना. आता अजून थोडंसं पाणी घालते. कुठलं बी कालवण का नाही चांगलं आटलं म्हणजे चव देतं. आता एवढं वतलंय. आता ह्याच्यात टाकते कूट. आता चांगली उकळी फुटून आमटी चांगली आटली का नाही की मग आता एवढी आमटी आटस्तवर बघा. आता येतो आम्ही दारा काढून. बाहेरच्या वासरांना सुग्रास ठेवलं का? ठेवलंय की. ठेवलं ना. दोन गायांच्या धारा काढायच्या म्हणजे ते उशीर लागतो. उशीर होतो. रानातली कामं असते. हा का आता धार काढून येतो. मस्त अशी पावट्याची आमटी आपली झालेली. तुम्हाला दाखवते मी आता शिजली का नाही ती. एकदम बघा मस्त अशी शिजलेली. काय होतं व्हायचं तांब्यानी किंवा फुलपत्र्यानी कशाने बी असं त्याला घसकटलं का नाही म्हणजे मस्त अशी पटकन शिजली जाते आमटी. हा बघा अशी घट्ट बी नाही पातळ बी नाही म्हणजे चपातीला लागण्याजोगी जमतेम केलेली आहे. आता ही कढई खाली उतरून घेते. आता अशी वेळेस तेलात कधी गुळसून घेतली का नाही म्हणजे चपात्या अगदी मऊसूद होत्यात. झाली आता माझी शेवटची चपाती राहिलेली. झाल्या आता चपात्या. आता ह्याच राक्ष ह्या इस्त्यावर दूध तापायला ठेवते. आता ताट करस्तवर दूध चांगलं तापलं. गोळा घ्याव ह्या. झाल्यात आता चपात्या बिपात्या.
आता घ्या जेवून. हा बघा आता आमटी बी झाली भारी मस्त अशी. दूध बी चांगलं तापलंय बघा. दूध बी देते वाटत. करायची जेवाय सुरुवात. या मंडळी जेवायला. मंडळीने बनवलेले पावट्याची आमटी. रानात मी येऊन सगळी कामं उरकून म्हटलं की मग ह्यो टायमिंग होतो बघा स्वयंपाकाला. पण आपलं रानात थोडं थोडं घरगुती खायला केल्यामुळं का नाही पटकन जायचं वावरात, चटकन तोडायचं की लगेच चुलीवरती कालवून घालायची. त्याच्यामुळं आपलं जुळून जातंय. चांगली झाली आमटी. झाली का आमटी? झाली चांगली. तव्यात केली असते तर ह्याच्यापेक्षा अजून चांगली चांगली लागली असते. लोखंडाच्या तव्यात केलेली आमट्या कधी बी चांगलेच लागते. उद्या आता काय राहणार हे काम? आता उद्या आता काय काम नाही. आलं जरा देऊ काढून बाजारावर. आलं खांदायचं. होय. आलं जरा दर बी नाही त्या बाजारावर गेले की जरा 2 रुपये वाढवून बी मिळतात. आलं खांदायचं. आलं खांदून पाठवू बाजारला. चालतंय की मग. चला मग मंडळी, आमच्या पावट्याच्या आमटीची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पावट्याची आमटी कशी काय झाली म्हणजे संध्याकाळचं आमचं जेवणच कसं काय झालंय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.